बुलढाना जिले के सिंदखेड़ राजा तालुका के आड़गांव राजा शिवार क्षेत्र में तेंदुए की मौजूदगी ने ग्रामीणों में दहशत फैला कर रखी है। पिछले कुछ दिनों से तेंदुए के बार बार दिखाई देने की जानकारी सामने आई है। इससे खेतों में काम करने वाले किसान दहशत में हैं। पशुधन, गाय, बैल, बछड़े और बकरियों पर हमले की आशंका भी लोगों में बढ़ गई है। तेंदुए के हलचल से किसान तनाव में है और उन्होंने प्रशासन से तत्काल उपाय योजना करने की मांग की है। रामदास काले का कहना है कि पिछले कई दिनों से तेंदुआ इधर दिखाई दे रहा है। हम खेतों में जाने से डरते हैं। प्रशासन ने जल्द से जल्द कुछ कदम उठाने चाहिए, नहीं तो किसी बड़ी घटना की संभावना है। आज गेल्या 2-4 दिवसांमध्ये बिबट्या आला म्हणून या परिसरामध्ये दहशतीचं शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतामध्ये कापूस वेचायला किंवा शेतातलं कुठलंच काम करायला शेतकरी घाबरून राहिलेला आहे। आणि आज संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान भागवतराजे जाधव यांच्या शेतामध्ये बिबट्या आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली। त्यावरून गावामध्ये संपूर्ण वार्ता पसरली। आडगाव राजा, वडाळी, आनोदखेड, पिंपरखेड या भागातले सर्व लोक या शेतामध्ये आलेले आहेत। फॉरेस्ट विभागाचे आरिफ गायकवाड साहेब यांच्याशी मी संपर्क साधला। त्यावरून त्यांनी त्यांची सर्व टीम, वाडेकर मॅडम, देशमुख मॅडम, केकान हे सर्व या ठिकाणी आले। त्यांनी त्या ज्या ठिकाणी बिबट्या आला त्या ठिकाणी पाहणी केली, परंतु बिबट्या काही आढळून आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृपया घाबरू नका, कारण या ठिकाणी बिबट्या नेमका बघितला का काय हा म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। या ठिकाणी वाडेकर मॅडम आहेत, वाडेकर मॅडम सुद्धा आपल्याला थोडी माहिती देणार ते ऐका। म्हणजे नम्र विनंती की आज आम्ही आमची फॉरेस्टची टीम, आमचे वनपाल साहेब, देशमुख साहेब, माझे वनमजूर केकान काका आणि गावातली मंडळी सर्वांनी सहकार्य केले। परंतु आज आम्ही ज्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी गेलो। ज्यांनी त्या बिबटला प्रत्यक्ष पाहिलं होतं अशा व्यक्तीशी मी संपर्क केला। त्यांना त्याचं वर्णन विचारलं। वर्णन त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं वर्णन तळस असल्याचं सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली शेताची कामे व्यवस्थित करावी। काही अडचण असल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा।